MCC क्रिकेट क्लब आगाशी यांच्यातर्फे आपल्याला हे चषक देण्यात आले। तर एक 200 रुपयाचं पारितोषिक होतं जे मान्य श्री अमोलजी म्हात्रे वासळी यांच्याकडून प्रितेशच्या खेळासाठी त्यांना दिलं गेलं होतं। वेल प्लेड प्रितेश, चांगला खेळ तुमचा राहिला। व्हाईट बॉलचा इथे पंचांचा इशारा पाहायला मिळतोय। यावेळेस चेंडू रनआउटची संधी निर्माण, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना ध्रुवची खेळी समाप्त। रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला विकेट मैदानाच्या बाहेर। काय चेंडू हाताला होता, अगदी पडल्यानंतर स्टंप्सच्या वरून निघून गेला। बॅटरला वाटलं की वाईट जाईल, त्याने सोडला चेंडू, मात्र चेंडू पडल्यानंतर यष्ट्यांच्या वरून निघून गेला। 3 चेंडूचा खेळ समाप्त, 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। चौथा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय। यावेळेसचा चेंडू पहा, अगदी चारोखानी चित पाहायला मिळालाय फलंदाज। काय चेंडू हाताळला गोलंदाज मितेशने, पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला, फलंदाजाला कळला देखील नाहीये। निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होताना पाहायला मिळते। 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला, 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, मात्र या चेंडूवरती आली एक एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना एका षटकाचा खेळ समाप्त। एका षटकामध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी पाहिल्या, जिथे 2 वेळा विकेट मिळवण्याची चान्स होती, मात्र ते 2 मॅजिकल चेंडू विकेट देऊन गेले नाहीयेत। निर्धाव चेंडूची सांगता होत असताना षटक समाप्त, एका षटकाचा खेळ समाप्त, जिथे 3 धावांवरती 1 गडी बाद अशी स्थिती टीम रॉयल स्वान्स आगाशी संघाची। पहिला चेंडू, त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देत मैदानाबाहेर गेलाय। विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं। 3 वरती 2 अशी स्थिती टीम रॉयल स्वान्स आगाशी संघाची। यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण। न्यू बॅटर मीत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, मीत राऊत यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेलाय, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्ररक्षकाच्या मार्फत पाहायला मिळालंय। यावेळेसचा चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती आली एक एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये। 4 चेंडूचा खेळ समाप्त, 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती। यावेळेसचा चेंडू स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं तेजस यांचं। अजून एक निर्धाव चेंडूची सांगता, 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 5 धावा स्कोर कार्ड वरती। शेवटचा चेंडू लाईन खरा पाहायला मिळाले, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेला। धावसंख्या एकंदरीत स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतीये 6 धावा। यावेळेसचा चेंडू, चेंडू चाललाय गॅप मध्ये, 1 बाउन्स, सीमा रेषा पार, आला बॅटर मीतच्या बॅट मधून AVPL चौकार।
तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गौरव यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक धाव कंप्लीट केली गेली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकेरीवरती समाधान मानलं जाईल. 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. यावेळेसचा चेंडू पहा, अगदी फलंदाजाला समजला नाहीये. निर्धाव चेंडू, एक धाव आली आहे मागे. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटक, 12 धावा 2 षटका अखेर 10 होत्या. पहिला एक, दुसरा या चेंडूवरती एक. 12 झाले. यावेळेसचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण झाली आहे, मात्र फेकी अगदी वेगाने केली गेली आहे. त्याच कारणाने या चेंडूवरती आली. 1-3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. या चेंडूवरती मिळाली आहे ती मात्र एक धाव. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू सरक क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. अजून एका विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. मयंकची खेळी समाप्त. यावेळेसचा चेंडू लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत तिथे केला जातोय. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा अजून एका विकेटचं पतन इथे पाहायला मिळत आहे. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. 15 धावा 3 षटका अखेरीस स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेसचा चेंडू पहिल्या चेंडूवरती स्लॉग ओव्हर मध्ये 4 धावांसाठी चौकार आला. या चेंडूवरती चौकाराने धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचतीये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेसचा चेंडू लाईन खराब पाहायला मिळाली आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत तिथे पाहायला मिळतो. एकंदरीत 20 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा वेगवान फटका खेळला गेला, मात्र या चेंडूला यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळतीये. यावेळेस टॅप केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक धाव कंप्लीट केली गेली. एकावरती समाधान मानलं जाईल. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना 21 धावा आपल्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये. यावेळेसचा चेंडू बॅटची टॉप एज चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर. उर्वरित 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगचा शिल्लक असेल. इथून पुढे किती धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं असेल.
यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. या चेंडूवरती आली एक एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळतीये. जाऊन पोहोचतीये 22 वरती. इथे लाईन खराब पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इथे इशारा पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवरती आलाय 4. धावसंख्या एकंदरीत 4 षटकांचा खेळ समाप्त. जाऊन पोहोचते 29 वरती. विजयासाठी 30 ची आवश्यकता. चला मित्रांनो, सामना सुरू करा. पहिला चेंडू. यावेळेसचा चेंडू केवळ दिशा दिली आहे चेंडूला. एक आली या चेंडूवरती. एकेरी धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्येचा श्रीगणेशा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आली 1 धाव. यावेळेसचा चेंडू 2 धावा देऊन गेला. दुहेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये. 2 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या एकंदरीत 3 धावा पाहायला मिळतीये. यावेळेसचा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता.
यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र या चेंडूवर देखील आली एक एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या एकंदरीत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये. चांगलं क्षेत्ररक्षण समोरच्या दिशेने पाहायला मिळालं. षटक समाप्त झालाय. एका षटकाचा खेळ समाप्त, जिथे 5 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला, चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार, मितेशच्या बॅट मधून एबीपीएल चौकार. यावेळेसचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. या चेंडूवरती आली एक. या चेंडूला मागे खेळला, एक आली आहे. 9+1 एकंदरीत 2 धावा या चेंडूवरती जोडल्या जातील. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 12 धावा, आता केवळ 18ची आवश्यकता. 16 चेंडू 18ची आवश्यकता. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेस देखील गॅप मध्ये खेळत असताना चेंडू चाललाय सीमारेषा पार. बॅटर मितेशच्या बॅट मधून मित राऊतच्या अगेन्स्ट केला गेलेला सुरेख चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचती 18 वरती. आता विजयासाठी 13 मध्ये 12ची आवश्यकता. यावेळेस केवळ चेंडूला दिशा दिली आहे, ढकलला, एक धाव कंप्लीट केली गेली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना 2 षटकांत स्कोर काय झाला? स्कोर काय झाला तुझा? 19 झाला. 19 झाला. बरोबर 12 पाहिजे होते आणि आता 1 आला. यावेळेसचा चेंडू मागे खेळत असताना एक आली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. धावसंख्या एकंदरीत स्कोर कार्ड वरती 20 धावा आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेसचा चेंडू कट केला गेला. चेंडू चालला गॅप मध्ये. या चेंडूवरती आल्या 2 धावा. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. या चेंडूवरती आली एक. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23 वरती. विजयासाठी आता 7ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू स्लोअर वनचा वापर पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना
यावेळेस लाईन खराब पाहायला मिळाली. वाईट +1 एकंदरीत 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25 वरती. आता विजयासाठी केवळ 5 ची आवश्यकता. यावेळेस ऑन साइडला खेळला गेलाय. 1 आली आहे. 4 चेंडू झाल्यात. यावेळेस ऑन साइडला खेळला गेलाय. या चेंडूवरती आल्या 2 धावा. दुहेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचतीये 28 वरती. आता विजयासाठी केवळ 2 धावांची आवश्यकता. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र या चेंडूवरती आली आहे 1. आता केवळ एकाची आवश्यकता. एकोणतीस धावा, एकाची आवश्यकता. 6 चेंडू आणि 1 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू पहिला चेंडू निर्धावाला आहे. आता उर्वरित 5 चेंडू आणि विजयासाठी 1 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतीये. आता उर्वरित 4 मध्ये 1 ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 1 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू आणि विजेता संघ ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय शैनेश्वराय रॉयल संघ. आणि इथून पुढे टीम रॉयल स्वान आगाशी संघाला पराभवाच्या छायेखाली जावं लागतंय. चला मितेश, लवकरात लवकर याचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपणास दिला जाईल.